मोरे. काय रे? काय लागा पावसा पाण्याची गडबड चाललेली का काय कळण झालंय. बसा की वाज निवांत बसा. चहा पाच तू स्पेशल मध्ये एकदम बसा. नको चाय नको. का हो? बायकोकडे जायचंय. का हो? हाय रात्रभर पाऊस केवढा पडतोय. थंडी केवढी वाढलेली आहे. मग बायकोकडे जाल. तसं नव रे. पाऊस पण लय पडेल असं वाटतंय आता. जाऊ ना खाली. होय रे लयच भरलाय. पावसाचा अंदाज घेतो मगच निघतो. तेच म्हणलं काय उपयोग नाही. हो दादर चौपाटीवर बसलो असतो तर चाललं असतं. एवढं वर टेकडीवर यायची गरज नव्हती ना आपल्याला. इकडे चहा पिऊया चल. बस. ते सॉक्स ओले झालेत. सी बाबा सी. काय चाय देऊ का? हा द्या थोडासा चहा द्या. ए बाय नाव काय तुझा? मी सतलज. कोण? सतलज सतलज. मग इथं बसून काय करतेस तू? व्हायला पाहिजेस का नाही? म्हणजे सतलज नदीचं नाव आहे ना म्हणून बाकी काय नाही. आणि तू तू कोण रे? निर्झर. भाई इथं पावसा पाण्यात काय करता? वाय थंडी केवढी पडलेली आहे. अरे ट्रेकिंगला आलो होतो आम्ही इथे. खाली बाईक लावली आणि वर तसंच चालत येत होतो. तर तिकडे वर अजून दरड कोसळली म्हणून मध्येच अडकलोय. आता वर जाऊ शकत नाही आणि खाली जायचं तर एवढं धुकं आहे काय दिसतच नाहीये. ऐका ना. काय? खाली जायचं आम्हाला रस्ता सांगा फक्त. म्हणजे आम्ही कसं खाली जाऊ नीट. फक्त त्याच्यात अवघड काय आहे? तुम्ही वाय जसं पुढे गेलो का नाही तर धुते हाताला वालायचा. तसाच पुढे जायचा. अगदी अगदी सरळ गेली. हा गेलो की तुम्हाला लिंबूवाडी लागेल. लिंबूवाडी तिथं माझं घर आहे. तर तिथं माझ्या बायकोला निरोप द्यायचा की मोरे 2 तासानं उशिरा येतील. काय समजलं? तुमच्या बायकोला निरोप देण्यासाठी आम्ही वर नाही चढलेलो. एवढं नाही नाही त्याच मार्गाने जाणार आहो ना म्हणून म्हटलं. बाकी काय नव्हतं. पण आम्हाला घरही माहित नाहीये तुमचं. ते कळलं. लिंबूवाडीत गेलो की कळलं तुम्हाला. माझ्या घराजवळ गेलो का नाही तर तसंच आणखी पुढे वायच गेलो हा की तुम्हाला वाटेल धुते हाताला वालायचा. पण तिकडे वालायचा नाही. नाही नाही खाते हाताला वालायचा. खाते हाताला असं वल्ल वल 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 वल्ल 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 की परत धुते हाताला वालायचा. अच्छा. हा तर मग सरळ गेलो की तुम्हाला एक नंदी लागेल. नंदी पाण्याची असते नाही काय? पाणी वाहता नाही काय? झुलझुल नदी 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 लागेल. त्याच्या कडेकडे जायचं. काय समजलं? मोरे काय रे? लय छान आहे लागा तुम्ही. काय? हा अरे नदीला ओवळ केवढा मोठा असतोय. त्याच्या आईला धुत्या हातानं नदीत जातेली धुयाला बी काय राहायचं नाही असनी. बोड्या बी गावायचं नाही तर तुमच्या माहितीये का तुम्हाला? बॉड्या वगैरे काय? आणि मग नदीचा ओवळ केवढा आहे. मी काय सांगतोय तुम्ही एक काम करा. इकडं धुत्या हाताने गेला का नाही तुम्ही की वेतोबाची टेकडी लागेल. वेतोबाची टेकडी. वेतोबाच्या टेकडीला वळसा घालायचा आणि वरच्या अंगाला जायचं. वरच्या अंगाला तिकडून खाली जायचा रस्ता आहे. वरच्या अंगाला गेले की तिथं बी एक वळसा हाणायचा आणि मग सरळ जायचं पुढं. नाही मारा वलसा मारा. चिखल केवढा आहे तिथे. एक पाय जरी टाकला तरी अख्खाच्या अख्खा माणूस जातो का नाही? काय नाही. तुम्ही राहणार आहो काय? नाही मी तर असं मग चिखलात रुतून जाल. नको नको. हो 12 वेळांची बॉडी पण नाही गावायची. काय समजतं? वगैरे काय म्हणतात? चिखल केवढा आहे तिकडे ना. आणि तिकडे नदीत गेलं बुडाली म्हणजे मग काय कराल? नदीत कशी बुडतील याड्या? अहो नदीला फोर्स एवढा आहे 2 मिनिटं बी टिकायचं नाही. तुम्ही दोघं माहितीये का तुम्हाला? मला घाबरवताय आम्हाला. हा म्हणजे घाबरवू नका आम्हाला. नाही 1 मिनिट. हा तू मला सांगशील काय झालं? मग साताऱ्यावर आला आणि मला अक्कल शिकवतोय. 7 वर्ष झालं राहतोय तुला का डोंगराव या. मला सांगताय तुम्ही. चहा द्या ना आम्हाला. चहासाठी आम्ही इथे बसलो. आणि गरम देस रे चाय. नाही मला मागाशी थंड दिली होती म्हणून म्हणालो. काय ऐका ना दादा. काय झालं? कुठल्या वाट्याने गेलं तर आम्ही सेफ जाऊ. आमचा जीव जाणार नाही एवढं सांगा फक्त. तुम्ही ना डायरेक्ट लिंबूवाडीकडनं जा. लिंबूवाडी तिथं माझं घर लागेल. तिकडे तुमच्या बायकोला सांगायचं तुम्हाला 2 तास उशीर होणार आहे. सगळं कळलं. पुढे पुढे काय सांगताय तुम्ही? लिंबूवाडीत गेलो नदीत बुडणार नाहीत काय पोरं? काय नदीत कसं बुडती? बुडणार आहेत काय? मग नाही गुन्ह्यात मी सांगतो. तसेच वाहत वाहत जर खाली गेले मग काय कराल? म्हणजे मोठा धबधबा आहे पुढं. धबधबा कुठं जाल कळायचं नाही तुम्हाला. आम्ही एवढ्यावर कधी आलो? धबधबा नाहीये. आणि सगळ्यात डेंजर म्हणजे काय माहितीये का? ह्यावेळी की नाही वरच्या अंगाने 4 मगरी आले. ते मगरी आहेत तिकडे. मगरी आले. जाऊयात मला बघायच्यात मगरी. बघूयात. त्या दिवशी काय झालं माहितीये का? एक जण पवत पवत वरनं गेला. येताना एकाच हाताने पवत आला.
ते बांधला हात धुता हात मगरीनं खाल्ला ना मग खाते हातानच पोहत आला होता. लय डेंजर मगरी आहे त्या. तुम्ही या मगरीच्या रस्त्यातनं आम्हाला पाठवत होतात नदीत ना? पहिल्या नव्हत्या मगरी आता आली असतील आता. नाही. आताच जातोय ना आम्ही पहिले जातोय. ए, ऐका पाहुणं सुखरूप जाऊ असं नसतं माझा सगळं. ह्यांच्या नादाला लागू ना. ही येड माणूस आहे. मी सांगतो तुम्हाला तिकडे तुम्ही त्या वेतोबाच्या टॅकडाकडनं गेला का नाही खात्या वळसा हाताने घालून जायचं, वळसा घालायचा. वळसा घालायचा हा. वरच्या अंगाला जायचं. वरच्या पण तिकडनं खालच्या अंगाला जाता येतं वरच्या अंगाला जाऊन. जा तरी आधी हा. तीच विचारत आहे परत तुम्ही. जावा तुम्ही कळणार बरोबर तुम्हाला एकदम व्यवस्थित जाताय तुम्ही. नाही जातील जा व्यवस्थित जातील. हा. जा जा चांगला वलसा मारून जा. हा, वळसा म्हणून हो पण जातील नर्मदा बरोबर. काकू पकडते बघा यांना. नर्मदा काकू कोण आहे आता? काय आहे ती जो ती टेकडी आहे ना तिथं ना एक छोटासा धबधबा आहे. परत आपण केवढ्यावर आलोय मला धबधब्यात म्हणूनच आलोय. थांब जरा. तिथं धबधबा आहे तर काय ती नर्मदा काकू आहे ना तिला सवय होती सकाळी लवकर उठायची धुनी धुवायची आणि धबधब्याखाली आंघोळ करायची. ते रामगिरी गंगा मैली तिने पिक्चर बघितला नव्हता ना. हो हो त्याच्यामुळं ना तिला त्या धबधब्याखाली आंघोळ करायला आवडायची. काय समजलं? अच्छा आणि नुसती आंघोळ नाही हा मग आंघोळी करताना सुन साहेब असून असं गाणं पण मारायचे. गाणं फिल्मी होती नर्मदा. हो फिल्मी होती. तर काय झालं ती एकदा ना त्या धबधब्याखाली आंघोळ करीत होती अच्छा हा. आणि वरनं दरड कोसळली. बापरे. एवढा जो मोठा दगड आला सुन साहेब सुन जागेवर चिराडली. बेकार. जागेवर जागच्या जागी पण खाला. आता 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 ती चिरडली आहे ना म्हणजे ती गेलीये ना? नाही गेली मज तिचा वावर आहे त्या एरिया. भूत आहे का? मग लावसट झालेली आहे. आणि असं 4 वाजता वगैरे येते तिला असं काही नाही 4 रात्री वाजता ते- काय संध्याकाळी वाज तिकडे गेलो ना तर तुम्हाला ऐकायला सुन साहेब असून तिचाच आवाज आहे का? अरे, भूताचा रस्ता सांगता तुम्ही इथे कधी येतात संध्याकाळी वगैरे भूत येतात त्या पण आपल्याला काय काय करायचं? आहे तर काय करायचं तुला आम्ही माहिती आहे, सांगतो मला एवढी पहिलीच तुम्हाला. वाटते. हे बघ, मी मुलगी आहे. बाई, चाय दे चाय दे. ऐका ना दादा काय झालं? इकडे कुठे जवळपास हे हॉटेल वगैरे आहे का जिकडे आम्ही आजची रात्र राहू शकतो असं? कुठला भुरीचं हॉटेल इथं हॉटेल कुठला आहे? डोंगरावर हॉटेल कसं काय? आले नाही वाटेल पण डोंगरावर नाही आजची का? रात्र थांबून आम्ही उद्या सकाळी जाऊ पहाटे म्हणतोय. पहाटे आम्ही निघून जाऊ. घर आहे माझ्या खाली मी तिकडे सोय करू शकतो तुमची नाही असं नाही आहे पण माझी बायकोला एक काजा काय हा. म्हणजे ते म्हणेल परक्या माणसानं कुठे घेऊन आलं आमचं केवढं वांदे होते बाकी काय नाही 500 रुपये तुम्ही दिलं ना तर काय ती नाही म्हणायची नाही. देतो ना 500. हा म्हणजे रात्री तुम्ही राहू शकता आणि मग माझ्याकडे जेवणाचा व्हायचं नाही हा मला जेवायला घाली तुम्हाला कुठं घालणार आहे. थोडंसं तरी जेवायला- वगैरे पण जेवणाच टेन्शन घेऊ नका जेवणाची सोय मी करतो फक्त काय त्याचे 300 रुपये होते देतो ना ते तो 300 नाही रुपये मग तसं पाहुण्यांकडनं घेत नाही मी तसं का नाही, नाही, हरकत नाही. साहित्य आणायला लागते ना हरकत नाही, हरकत आई पण साहित्य करत आणायला नाही लागते एवढं. त्यामुळं माझी आई पण एवढं करत नाही. ऍडव्हान्स द्या मग ते- काहीतरी हो साहेब थोडंसं. घ्या गरमागरम चणे शेंगदाणे. पावसात चणे शेंगदाणे खाऊ तुझे. ठीक आहे. एक मिनिट दादा तुम्ही आता इथून आलात हा इतक्या खालून इतक्या धुक्यात वगैरे कसं काय आलात तुम्ही? हो नाही 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 नाही. एवढं काय खाली बिली नाहीये. अहो हे बघा ही पायवाट धरून तुम्ही अशा सरळ चालत गेलात ना एक 10-15 मिनिटावरती पोहोचाल तुम्ही. नक्की पण हे म्हणत होते इथे एक काहीतरी एक धबधबा आहे आणि एक कोणतरी नर्मदा मावच्या स्किटमध्ये सगळ्यांची नावं नद्यांवरनं काय आहेत मला कळत नाहीये. तिकडे आहेत का? अहो कुठे यांच्या नादी लागताय काय नाही इकडे आजूबाजूला एक नाला आहे त्याच्यात पण जेमतेम 4-5 बेडकं असतील. बेडका आहेत. हा बेडकांना मी नाही घाबरत. म्हणजे इकडनं 10 मिनिटात आम्ही असं खाली गेल्यावर पोहोचू ना? पोहोचू? हो 10 मिनिटात. नक्की हो तुमच्यावर विश्वास ठेवू मी. हा फक्त तेवढे चणे शेंगदाणे. घे. थँक्यू हा देवासारखी भेटलात तुम्ही. थांब थांब हे घे. देऊन टाक. हे घ्या 200 रुपये सुट्टे नाहीत पण थँक्यू सो अरे. मच. चल सांभाळून चल. सॉक्स ओले आहेत माझे. ए रोहित्या होणारच नाही. मस्त गरमागरम चाय टाक चल. कुठं तोंडावर टाकू का? गिरायक अरे गिरायक